आणि एकीकडे राज्यसभेच्या निवडणुकीची चर्चा होत असताना दुसरीकडे अजित पवारांच्या निधनामुळे बारामती विधानसभेची जागा सुद्धा रिक्त झाली आणि लवकरच इथे निवडणूक पार पडणार आहे। पोटनिवडणूक होईल। सुनेत्रा पवार या जागेवरनं निवडणूक लढवणार असल्यावरती शिक्कामोर्तब झालेला आहे। दरम्यान राष्ट्रवादीच्या कोर कमिटीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या नावावर एकमत झालंय। 10 मार्चला मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर कोणत्याही क्षणी निवडणुकीची घोषणा होणार आहे। दरम्यान ही निवडणूक बिनविरोध करण्यावर राष्ट्रवादीचा भर असून सुप्रिया सुळेंनी सुद्धा निवडणूक बिनविरोध होणार असल्याचं स्पष्ट केलं। अर्थातच विरोध होईल। दादाच्या नंतरचं हे इलेक्शन आहे, अर्थातच म्हणजे महाराष्ट्र तेवढा नक्कीच सुसंस्कृत आहे अशा बाबतीत। माझ्या मनात तीळ मात्र शंका नाहीये की ती निवडणूक ही बिनविरोधच होईल। अजित काकांचा पुतण्या म्हणून, पवार परिवारातला एक व्यक्ती म्हणून, बारामतीमध्ये माझा जन्म झालाय म्हणून, तिथला एक नागरिक म्हणून आणि या महाराष्ट्राचा एक नागरिक म्हणून मला एवढंच वाटतंय की जर सुनेत्रा काकी तिथं आमदारकीसाठी या निवडणुकीमध्ये उभा राहत असतील तर ती निवडणूक ही बिनविरोधच त्या ठिकाणी झाली पाहिजे। यासाठी सगळ्यांनीच, आमच्या पक्षाली सुद्धा आणि इतर पक्षांनी सुद्धा त्या बाबतीत त्या ठिकाणी पुढाकार घेतला पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।